मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात मोठा निर्णय. दुसऱ्या हप्त्यासाठी आता तुम्हाला देखील आता वाट पाहावी लागणार नाही. त्याची तारीखही आता जाहीर करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे. आता हे बँक खातं चालणार नाही. ज्या महिलांना पैसे आले नाही त्यांच्या मागेही कारण असू शकतं हेच बँक खातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक जो मेसेज आहे तो मेसेज आल्यानंतरच पैसे त्या ठिकाणी येणार आहेत. बऱ्याचशा महिलांना हा मेसेज आलेला नाही. नेमका हा मेसेज काय आहे, साधारणपणे ज्याच्या माध्यमातून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे हप्ते त्या ठिकाणी येणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे. तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये बँकेच्या संदर्भात कोणतं बँक खातं आता चालणार नाही, त्याचबरोबर जो SMS तुम्हाला आला पाहिजे तो कसा आहे तो देखील आम्ही सांगणार आहोत. की जो जर SMS आला असेल तर आणि तरच तुम्हाला पैसे येतील, अन्यथा पैसे येणार नाही. दुसऱ्या हप्त्यासाठी आता तुम्हाला देखील आता वाट पाहावी लागणार नाही. त्याची तारीखही आता जाहीर करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे. तर त्याचीही डिटेल माहिती तुम्हाला मिळणार आहे. तर अतिशय महत्त्वाच्या 3 अपडेट या योजनेच्या संदर्भात आज घेऊन आलो आहोत. आपण चॅनलच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात अतिशय छोट्यातल्या छोट्या आणि मोठ्यातल्या मोठ्या अपडेट सर्वांच्या अगोदर चॅनलवर देत असतो. त्यामुळे नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तर सगळ्यात आधी महिलांनी म्हणजेच तुम्ही आत्तापर्यंत जो अर्ज भरला असेल तर तुम्हाला जो काय मेसेज यायला पाहिजे तो जर आला नसेल, तो कोणता मेसेज आहे की ज्यामुळे तुमचे पैसे आले नाही हे बऱ्याचशा महिलांना माहिती नाही. त्यातल्या त्यात बँक खात्याच्या संदर्भात भरपूर महिलांकडून एक चूक झालेली आहे. ती चूक झाल्यामुळे भरपूर महिलांना पैसे आलेले नाही. मग कोणतं बँक खातं चालणार नाही हे बऱ्याचशा महिलांना माहिती नाही आहे. त्याचबरोबर दुसरा हप्ता केव्हा येणार आहे, त्याचबरोबर उरलेल्या ज्या महिला आहे ज्यांना 3,000 अजून आले नाही त्यांचे पैसे कधी येणार याच्या तारखा आल्या आहे. पण तत्पूर्वी काही असे प्रश्न आहेत की जे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून माता भगिनींकडून विचारले जातात. ते प्रश्न आपण एकदा पाहू. त्यानंतर कोणतं बँक खातं चालेल, कोणता SMS आल्यानंतर पैसे येऊ शकतात याची माहिती मी लगेच तुम्हाला सांगणार आहेत. कारण की हा SMS जर आला तर तुमच्या सगळ्या गोष्टी सुरळीत आहे असं लक्षात येतं आणि तुम्हाला सगळेच्या सगळे हप्ते मिळणार आहे असे होतं. पण आता सगळ्यात अगोदर काही प्रश्न महत्त्वाचे आहे माता भगिनींचे, महिलांचे. ते प्रश्न आपण एक एक करून पाहूया. 3 ते 4 अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे जे कदाचित तुमचा याच्यामध्ये एखादा प्रश्न असेल तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. कदाचित तुमच्या मैत्रिणीला देखील तुम्ही याचं उत्तर सांगू शकता. ते अगोदर पाहूया आणि लगेच तुम्हाला कोणता मेसेज आल्यानंतर पैसे येणार आहे, बँक खातं कोणतं चालणार आहे, किती तारखेला पैसे येणार आहेत याची डिटेल माहिती तुम्हाला मिळून जाईल. तर आता तुम्ही इथे बघू शकता की एक प्रश्न एका ताईंनी विचारला होता की मी 18 ऑगस्ट रोजी फॉर्म भरला होता, फॉर्म सक्सेसफुली म्हणून मेसेज आला, मग मला पैसे येतील का? आता फॉर्म सक्सेसफुली सबमिटेड असा मेसेज आल्यानंतर पैसे येतात का? तर नाही, हा मेसेज वेगळा आहे. आणि जो मी तुम्हाला पुढे चालून जो मेसेज दाखवणार आहे चॅनल व्हिडिओच्या शेवटी तर तो वेगळा आहे. तो एकदा आला की तुम्हाला पैसे आलेच म्हणून समजा, पैसे अडचणच नसते. आता काय एक असा प्रश्न आला की माझ्या बायकोचे अकाउंट हे नांदुरा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकचे जोडलेले होते, परंतु बँक कर्मचारी म्हणतात की आमच्या बँकेचे असे कोणतेच मेसेज नाही, आमच्याकडे पैसे येणार नाहीत, मग मी आता काय करावं? तर आज तुम्हाला आणि सर्वच महिलांना एक सांगण्याचं त्या ठिकाणी असं आहे की तुम्ही फॉर्ममध्ये कुठलाही बँक अकाउंट दिलेला असेल त्याशी आणि तुमच्या पैसे येण्याशी काही संबंध नाही. होय, तुमचं बँक खातं आणि तुमचे पैसे येणे याच्याशी काही संबंध नाही, कारण की तुमचे पैसे हे आधार कार्ड क्रमांकावर येत असतात. तुम्ही म्हणाल अरे असं कसं? तर DBT हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही जी काही प्रणाली आहे तर ही प्रणाली आधार कार्ड नंबरवर चालते. मग तुमचं आधार कार्ड नंबर ज्या बँक खात्याला लिंक असेल तर त्याच बँक खात्यावर तुमचे पैसे त्या ठिकाणी येणार आहेत. तर आधार कार्ड तुमचं बँक खात्याला लिंक आहे की नाही हे कसं पाहायचं याविषयी आम्ही व्हिडिओ टाकलेला आहे. आता जर तुमचं बँक खाते आधारला लिंक नसेल तर तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन आधार लिंकिंगसाठी अर्ज करू शकता. पण मोठी गर्दी त्या ठिकाणी झालेली आहे. त्यासाठी एक सोपं काम तुम्ही करू शकता की पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकचे खातं उघडायचं आहे. मात्र 100-200 रुपयाच्या खर्चामध्ये ते खातं उघडून जाईल आणि 2 दिवसामध्ये तुमचं आधार कार्ड त्या ठिकाणी त्याला लिंक होऊन जाईल आणि तुमचे पैसे येऊ शकतात. त्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरं कुठलंही अकाउंट उघडू शकता, फक्त तुम्हाला त्या ठिकाणी अडचण येऊ शकते. आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे की काही लोकांनी अर्जही भरला आहे, KYC केलं, आधार लिंकिंगही केलं, तरी त्यांचा पैसे त्या ठिकाणी आलेले नाही. मग अशांसाठी काय? एक प्रश्न असं विचारला KYC केल्यानंतर परत फॉर्म भरावा लागतो का? आता काय आलं, काही महिलांनी आधी फॉर्म भरले, फॉर्म भरला, अप्रूव्ह झाले, त्यानंतर त्यांनी बँक खात्याला आधार लिंकिंग सुरू केलं. मग आधार लिंकिंग सुरू केलं, मग त्यांचा असा प्रश्न आहे की मग आता आम्ही आधार लिंकिंग नंतर केलं, मग आम्हाला परत फॉर्म भरावा लागेल का? तर काय करायचं आहे, तुम्ही ज्यावेळेस तो आधार KYC करण्यासाठी जो फॉर्म दिला होता आधार लिंकिंगसाठी बँक खात्यामध्ये, तर तुम्ही काय करायचं, बँकेत जाऊन चेक करायचं आहे. कारण की इतकी गर्दी आहे, कदाचित तो अर्ज त्या ठिकाणी गाळ होऊ शकतो किंवा त्या प्रक्रियेला वेळ लागू शकतो. त्यामुळे तात्काळ तुम्ही बँक अधिकाऱ्याला जाऊन विचारलं पाहिजे की आमच्या नेमकं प्रोसेस कुठपर्यंत आलेली आहे, जेणेकरून ते अलर्ट होतून लवकरात लवकर ते तुमचं काम करून देतील. अन्यथा एवढ्या गडबडीमध्ये ते राहू शकतं.
मग आता पुढचा प्रश्न असा आहे की एक महिला अशा आहे की त्या म्हणतात माझं बँक अकाउंट ॲक्टिव्ह आहे, मी KYC केली होती, 9 ऑगस्टला फॉर्म भरला होता, 9 ऑगस्ट पूर्वीच तो अप्रूव्ह झाला होता, पण मला अजून पैसे आले नाही, तर मग केव्हा पैसे येतील? तर लक्षात असू द्या, 14 तारखेपासून 17 ऑगस्टपर्यंत ज्या महिलांना पैसे आले तर त्यांचे फॉर्म 31 जुलैपर्यंतच मंजूर झालेले होते आणि ज्यांचे बँक खाते देखील आधार लिंकिंग 31 जुलैच्या आधीच झालेले होते. आता काही लोक म्हणतील की मी 20 जुलैला भरला, मी 31 जुलैला भरला किंवा माझा अप्रूव्ह झाला, पण त्यांचं आधार लिंकिंग जर 31 जुलैच्या आधी जरी झालेलं नसेल तरी देखील त्यांना पैसे यायला अडचण आलेली असू शकते. मग आता पैसे कधी येणार? तर तुम्हाला सप्टेंबर महिन्यामध्ये ही एक तारीख देखील इथे जाहीर झालेली आहे, तारीखसुद्धा एक प्रॉपर तारीख आलेली आहे कोणत्या तारखेला, पण तुम्हाला एकत्रित 4,500 रुपये मिळतील. मग आता बघा, जुलै महिन्याचे, त्याचबरोबर ऑगस्ट महिन्याचे आणि सप्टेंबर महिन्याचे असे दीड अधिक 4,500 रुपये तुम्हाला आता मिळणार आहे. आता ज्या महिलांना 3,000 रुपये आधीच मिळाले ते जुलै आणि ऑगस्टचे होते, पण आता तुम्हाला जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तिन्हींचे मिळून 4,500 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे. आता अतिशय महत्त्वाची माहिती पाहूयात की लाभार्थी महिलांना सरकारकडून कोणता मेसेज येतो. तर या ठिकाणी एक महिलांचा ज्यावेळेस अर्ज स्वीकृत होतो, अर्ज मंजूर होतो, त्यावेळेस एक इंग्रजीमधून मेसेज येतो. तर त्या मेसेजमध्ये साधारणपणे तुमचा ॲप्लिकेशन नंबर लिहिलेला असतो, त्याचबरोबर योजनेचं नाव म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र असा आलेला असतो आणि तुमचा अर्ज हा अप्रूव्ड झाला आहे अशा पद्धतीने लिहिलेला असतं. अप्रूव्ड हा शब्द त्या ठिकाणी असतो. ज्यावेळेस अप्रूव्ड असा शब्द येईल म्हणजे याचा अर्थ तुमचा अर्ज मंजूर झाला आहे, कुठल्याही कागदपत्राची त्या ठिकाणी त्रुटी नाही आहे. तर ज्यावेळेस अर्ज अप्रूव्ड झाला आहे असं ज्यांना मेसेज आलेला आहे तर त्यांचे पैसे येण्यास कुठली अडचण नाही. पण ज्यांचा अर्ज रिजेक्ट झाले आहे तर तो रिजेक्टमध्ये मेसेज येतो. मग तुम्ही त्या ठिकाणी आसपास ज्या ठिकाणी अशा अंगणवाडी या आहे त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता, किंवा तुम्ही जे पोर्टल आहे, वेबसाईट आहे तिथे चेक करू शकता. नारी शक्ती दूत ॲपवरूनही त्या ठिकाणी चेक करू शकता, किंवा हेल्पलाईन आहे त्यावर देखील तुम्ही हे करू शकता. मग आता सगळ्यात महत्त्वाचा जो विषय याच्यामध्ये असा असतो की रिजेक्ट बऱ्याच वेळा काय होतं की पूर्वी जे आधार कार्डचा जो फोटो होता तर तो फ्रंट आणि बॅक साईड अशा दोन्ही पद्धतीने देण्यासाठी काही ठिकाणी मेसेजेस आले होते. कारण रिजेक्शनचं कारण देखील दिलं जातं. ते कारण पहा, ते कारण काय आहे, कुठली त्रुटी आहे, त्यानुसार कागदपत्राची पूर्तता करा आणि नक्कीच तुम्हाला देखील पैसे येण्यास कुठली अडचण येणार नाही. आता अशा प्रकारे हा जर मेसेज आलेला असेल अप्रूव्डचा तर आणि तरच पैसे येणार. आता सगळ्यात आधी कोणतं बँक अकाउंट चालणार नाही? तर आता काय आहे की बँक अकाउंट जे आहे तर असंच बँक अकाउंट चालेल की ज्या बँक अकाउंटला तुमचा आधार नंबर लिंक असेल. होय, मग त्याकरता आधार नंबर लिंकिंग करून घ्या. लिंकिंग करण्यासाठी बँकेमध्ये तात्काळ जाऊन भेटा, अर्ज करा, किंवा ऑनलाईनही तुम्ही NPCIच्या माध्यमातून त्या ठिकाणी करू शकता, किंवा मेसेजच्या माध्यमातूनही करू शकता, किंवा ATM कार्डच्या माध्यमातून देखील करू शकता. तर अशा पद्धतीने आधार लिंक केलेलंच बँक खातं त्या ठिकाणी चालतं, ज्याला IFSC कोड देखील असतो. असेच बँक खाते त्या ठिकाणी चालू शकतात.